तर हे शेंगदाणे जे आहेत ना, हे मेथीच्या भाजीचे मानकरी होते, पण यांचं पुढं काय झालं ते सांगतेच. अगदी शेवटच्या स्टेजला मेनू बदलला आणि दाल दबिलीवर शिफ्ट झाला. असो, आता काही काही गोष्टी मुलांसाठी ऐकाव्याच लागतात आणि त्या कराव्याच लागतात. मग दाल दबिलीचा मसाला तयार करून घेतला. मसाल्यासाठी धणे घ्यायचे, एक मोठा चमचा भरून, आणि एक छोटा चमचा आपली बडीशोप, त्याच्यात दालचिनीचा तुकडा, 5-6 लवंगा आणि 5-6 काळे मिरे घालायचे, आणि एक चमचा भरून आपले छोटा जो चमचा असतो ते जिरे घालायचे. आणि हे जे आहे मसाला, हा एकदा तवात गरम झाला आणि हा मसाला हाताला गरम लागायला लागला का गॅस बंद करायचा आणि हा मसाला जो आहे तो पूर्ण त्याच तव्यावरती 5-6 मिनटं राहून द्यायचा. म्हणजे तो त्या उष्णतेने छान असा गरम होतो. आणि आपल्याला तेवढाच गरम करायचा आहे, फार गरम नाही करायचा. फार गरम जर केला तर थोडासा कडवटपणा येतो, आपल्याला हा कडवटपणा नको आहे त्यामुळे. आणि अशा प्रकारे हा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा. तुम्हाला पाटर जर आवडत असेल वाटायला तर वाटा, कारण मला उशीर झाला होता, अगदी शेवटच्या क्षणाला ठरलं. आणि हा खूप मोठा घाट आहे दाल दबेलीचा, म्हटलं ठीक आहे. तर त्यासाठी हा मसाला वाटून घेतला. ह्या मसाल्याचा जो सुगंध आहे तो अगदी अप्रतिम आहे. त्यानंतर त्या शेंगदाण्यांचं असं झालं, जे मेथीच्या भाजीत जाणार होते ते अगदी लाल तिखटात घोळून मस्तपैकी त्यांनी थोडक्यात दाल दबिलीचा चकना तयार करून घेतला. असा हा जे शेंगदाणे आहेत ना, यांना मस्त टॉच करून घ्यायचं आणि त्याच्यात तिखट, मीठ चवीनुसार आणि हळद घालून घ्यायची. तेल घालायचं आणि छान मस्त टॉर्च करून घ्यायचे. हे शेंगदाणे अशा प्रकारे एकदम तयार झालेले आहेत. त्यानंतर आपलं कुकर थंड झालं होतं. त्यानंतर मग बटाटे जे आहेत ते काय करायचे, सोलून घ्यायचे. तत्पूर्वी ह्या मसाल्यात अजून काय घालायचं, मीठ चवीनुसार. आता हे मीठ कसं घालायचं, आपल्याला भाजीला जेवढं हवं आहे ना तेवढं घालायचं. त्यानंतर याच्यात लाल तिखट घालायचं आणि आमचूर पावडर घालायची. लाल तिखट शक्यतो काश्मीरी लाल मिरची असेल तर घाला, कारण की याच्यात धने हे आहेत त्यामुळे त्या भाजीला तिखटपणा हा ॲटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर एका कढईत तेल तापायला ठेवायचं. तेल गरम झालं की साधारणतः तुम्ही पाहिले 5 बटाट्यांना हा 3 चमचे मसाला घातला होता, भरपूर झाला तेवढाच, आणि तिखट पण अगदी व्यवस्थित झालं. नंतर हा मसाला आहे हा तेलात अगदी कमी गॅसवरती छान परतून घ्यायचा. असं परतलेला दिसायला लागला की आता याच्यात आपण काय करणार आहोत, पाणी घालून घेणार आहोत. पाणी ह्यासाठी हा मसाला थोडा शिजेल देखील आणि बटाटे असे खूप कोरडे नाही राहणार, ते देखील असे एकदम मऊ झाले पाहिजे ना, असे थोडक्यात लोण्यासारखे. मग आता ह्याला उकळी आली ना, बघा मस्त छान उकळी आलेली आहे. ह्याचा का घरभर वास सुगंध दरवळत आहे. त्यानंतर याच्यात आपण जो कुस्करलेला बटाटा होता तो घालून घ्यायचा आणि तो बटाटा ना आता चांगला एकजीव करून घ्यायचा, जेणेकरून मसाला त्या बटाट्यामध्ये पूर्ण उतरला पाहिजे. तुमच्याकडे जर लिंबू असेल तर लिंबू पिळू शकतो, तशी तर आपण आमचूर पावडर घातलेली आहे, पण तुम्ही लिंबू जरी पिळलं तरी देखील याची टेस्ट अजून छान होणार आहे. पण आता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी काही घातलेलं नाही. त्यानंतर हा मसाला एका ताटात काढून घ्यायचा आणि छान पसरून घ्यायचा. म्हणजे पसरलेले तो थंड देखील थोडासा लवकर होतो आणि आपल्याला जे बाकीचं वरून टाकायचं आहे माल मसाला त्यासाठी पण सोयीस्कर होऊन जातं. अशा प्रकारे एक 5-6 बटाटे तेवढे ताट भरून मसाला झाला आणि भरपूर असे दाल दबिली झाली होती. साधारणतः 3 डझन पावणले तेवढ्या ताटात 36 दाल दबिली तयार झाल्या. आणि हे बघा, आपल्याला घरी खायचे, आपण घरी बनवणार आहे तर अजिबात चेंगटपणा नाही करायचं. असे भरपूर असे शेंगदाणे घालून घ्यायचे. त्यानंतर डाळिंबाचे जे दाणे आहेत ते देखील भरपूर घालायचे. आपल्याला घरी खायचं आहे, चेंगटपणा करायचा नाही. आपण काय 25 रुपयाची एक खायला गेलेलो आहे का, आपल्याला घरी करून खायचे ना. मग फक्त कोथिंबीर जरा बेतन घाला, कारण सध्या कोथिंबीरचे भाव फार वाढलेले आहेत. आणि हो, आता तुमच्यासोबत गोड आणि तिखट चटणी शेअर केली नाही, कारण ती मी बनवलीच नाही. तर आता ही कशापासून, आपला कैरीचा जो जाम बनवला होता ना आपण, त्यापासून आपण ही दाल दबेली बनवणार आहोत. तर मस्तपैकी त्याला काय करायचं, हा जो जाम आहे तो दोन्ही बाजूने एकदम व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. कोणतीच गोष्ट वापरताना चेंगटपणा करायचा नाही, असे भरपूर असा लावून घ्यायचा. हा दूध देखील थोडंसं आंबट आणि तिखट अशी ह्याची चव आहे. तिखट गोड सगळ्या प्रकारची चव ह्याच्यात आहे, त्यामुळे हा वापरून पाहिला. आणि मला त्या दिवशी पाणीपुरी खाल्ली होती ना, तेव्हाच मला जाणवलं होतं आपण एकदा दाल दबेली बनवून बघूया. त्यानंतर हा मसाला घालायचा, त्यात कांदा घालायचा,
हे पाहूनच तोंडाला पाणी आलं होतं. तुम्हाला काय सांगायचं आहे, कसे कसे शिकलेत फक्त मला माहिती आहे. मला बेसिक ते पाहून मिळाले नाहीत बरं का. कारण की काय झालं होतं, मला उशीर आमचं ठरलं अगदी स्वयंपाकाच्या, आणि त्यावेळेस लांब जाऊन आणू शकत नव्हतं. मग जवळच्या दुकानात जे भेटते तेच ॲडजस्ट केलेत. आपल्याला चविष्ट मतलब दिखावा काहीच कामाचा नाही, चव चांगली आली पाहिजे अशा प्रकारे मस्त दोन्ही बाजूने शेकून घ्यायचे. शेकवताना तुम्ही तेल बटर काय वापरायचं ते तूप काही वापरू शकतात, ते खमंगच लागणार झाले. मग असे खमंग दोन्ही बाजूने काय करायचे, छान असे भाजून घेतले. भाजून झाल्यानंतर काय करायचं, ह्याला असं मस्त जी बारीक शेव असते ना यात कोटिंग करून घ्यायचं. आता आम्हाला बारीक शेव जास्त आवडत नाही बरं का, त्यामुळे मी थोडीशी लिमिटेड लावून घेतली. पण तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही अगदी भरपूर घालू शकता. त्यानंतर वरून डाळिंब कोथिंबीर आणि कांद्याने मस्त असं गार्निशिंग करायचं आणि खाऊन पाहायचं. त्याच्यावरती थोडीशी तुम्ही बारीक शेव देखील घालू शकता, शेवटी तुमच्या अजून. आणि लेकरांनी खाऊन पाहिली, त्यांना तर खूप आवडली. त्यानंतर ह्या दालदबिलीचा मी देखील आनंद घेतला. खूप छान झाली ती, अगदी अप्रतिम. तुम्हाला देखील अशी दालदबिली करून पाहिजे असेल तर नक्की अशी बनवून बघा. खूप सायस करण्यापेक्षा अशी देखील खूप छान होती. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तर लाईक करा, पण चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.